जय शिवराय मित्रांनो. आज आहे 26 जानेवारी आणि महाराष्ट्रामध्ये आजसुद्धा खूप प्रचंड प्रमाणात ढगाळलेलं वातावरण झालं होतं. एवढे फोन आलेत की विचारूच नका. पाऊस येईल का, गरमी सुरू झाली, आभाळसुद्धा खूप आलं आहे, गारपिटीचा धोका वाटतो आहे आम्हाला, आम्ही अमुक व्हिडिओ पाहिलेत. आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्या अगोदरही दिलीत. आजही पुन्हा फेब्रुवारीचा नीट अंदाज समजून घ्या आणि राहिले हे आता 2-4 दिवस जानेवारीचे हे कसे जातील हे देखील समजून घ्या. तसं आपण माहिती ऑलरेडी दिलेलीच आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवून द्या. वीट भट्टी उत्पादक असतील, गहू उत्पादक असतील आणि विशेष करून ज्यांच्या तुरी काढायला आल्यात अशा शेतकऱ्यांनी देखील लक्षपूर्वक ऐका. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वातावरण असंच पुन्हा जास्त खराब होणार आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किंवा 23 डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलं आहे की जानेवारीपेक्षा थोडा मोठा फेब्रुवारीचा महिना असणार आहे. त्यामुळे हे लक्षपूर्वक ऐका. हे बघा 27-28 गारपीट तर नाहीच, हे तुम्हाला सांगितलं आहे मागच्या वेळेसुद्धा. आणि आभाळ येत राहणार आहे, ते कमीसुद्धा होणार आहे आणि थोडेफार हलके मलके पाऊस जे काय असतात ते पडणार आहे, पण गारपिटीचं तथ्यता नाही. आभाळ दिसलं किंवा अवकाळी वातावरण दिसलं की लगेच गारपीटन मुसळधार पाऊस होत असतो असं काही नाही आहे. असे खूप आभाळ मान्सूनच्या काळात पण येतात. आता व्यवस्थित ऐका. 27 तारखेला वातावरण हे ढगाळलेलंच असणार आहे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये. आणि महाराष्ट्रातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही खळे 30 तारखेपर्यंत आता काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. ज्यांची काढणी चालू आहे त्यांनी 31 तारखेला खळं होईल अशा हिशोबामध्ये काढा, कारण की 31 तारखेपासून पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पहिल्या 2-4 दिवसातच वातावरण पुन्हा एकदा खराब होणार आहे. आणि एक तारखा पहिल्या आपण लक्षपूर्वकच ऐकूयात. 27 तारीख देखील जेमतेमच ढगाळ वातावरण आहे. कुठं मोठं पडला तर पडला, धोका नाही आहे. पावसाची शक्यता मात्र आहे पण सर्वदूर नाही आहे, गारीचा तर विषयच नाही आहे. 28 तारखेला सुद्धा वातावरण हे WDचं वातावरण जे आहे, म्हणजे उत्तरेकडनं वारं सुटणार आहे. धुळ्यामध्ये, खानदेशमध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये. खानदेश म्हटलं की तुम्हाला नंदुरबार विसरायची गरज नाही, शहादा विसरायची गरज नाही. आणि ज्यांचे कोणाचे दक्षिण वगैरे महाराष्ट्र भाग आहे त्यांच्या पण तुम्हाला उत्तर दिलेले आहेत, फक्त लक्षपूर्वक ऐका. नागपूर जिल्ह्यामध्ये अकोला अमरावतीसह ढगाळलेलं वातावरण 28 तारखेला देखील बनणार आहे. दिवस मावळता कमी होणार आहे, हे चालूच राहणार आहे. त्यानंतर 29 तारखेला WDचं वातावरण पूर्ण पांढरी चादर एवढी धुई गुजरात, राजस्थान, MP सह महाराष्ट्रात सुद्धा येणार आहे आणि असं एक अंधुक वातावरण होऊन जाणार आहे. हे 29 तारखेचं वातावरण पावसाचं देखील नाही आहे, काळजी करण्यासारखं नाही आहे. 30 तारखेला जे वातावरण बनणार आहे ते सुद्धा असंच अंधुक ढगाळलेलं धुईचं आणि खूप असं प्रचंड प्रमाणात धुईचं आणि ढगाळलेल्या वातावरणाची परिस्थिती. तुम्हाला त्याहीच वेळेस असंच वाटणार आहे की खूपच पाऊस येतो काय, पण पाऊस तिथेही नाही आहे. आणि त्या काळामध्ये पडणारे जे पाऊस असतील, आता काय होतंय, एखाद्या गावाला पडला तर व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रभर पसरतोय. ही अशी टक्केवारी आहे. जवळपास 90% शेतकऱ्यांना पावसाचा धाकच नाही आहे. 10-5 ठिकाणी पडेल, तो उगा काहीतरी आपला पेंड्या झाडं ओलं करीन एवढंच आहे, धोका नाही. त्यानंतर 31 तारखेला काय होणार आहे, WDचं वातावरण नाशिक क्षेत्रामध्ये डोंगर भाग जे आहे, येवला वगैरे परिसर जे काय असतील त्या परिसरामध्ये काही प्रमाणात धाक राहण्याची शक्यता आहे. पण तिथली शक्यता शेतकऱ्यांना घेण्यात येते की नाशिक जिल्हा जवळपास 80% मोकळा राहील, फक्त 20% भागाचा समावेश आहे आणि ते सुद्धा वातावरण वाऱ्यामुळे इकडे तिकडे सरकू शकतं. त्यामुळे त्याचेही अपडेट ताजे बघत राहा, धोका नाही. 31 तारखेला मी शेतकऱ्यांना हे सांगितलं आहे की खळेदळे करून घ्या. त्यामध्ये धुळे, नंदुरबार, साक्रीचा वगैरे परिसर, येवला वगैरे भाग असेल असा, आणि तिथे कांदा असेल का शेतकऱ्याचा, गंजी वगैरे घातलेली या नाशिक क्षेत्राच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांचा, किंवा आपण त्यामध्ये इगतपुरी हे बघ भाग त्यामध्ये ॲडवर्ट करू शकतो, कारण की तिथे देखील शितोडे वगैरे येऊ शकतात. त्यामुळे 30 तारखेच्या आसपास 30 तारखेलाच तुम्ही तुमची कामे आटोपतील, कारण की 3-4 दिवसाचा वेळ आहे, काही घाबरायचं काही कारण नाही आहे. तर अशा टायमिंगला तुम्ही करून घेऊ शकता. 31 तारखेला वातावरण पुन्हा खराब होते. महाराष्ट्रामध्ये 31, 2, 3 अशा त्या तारखा आहेत. इथे शिडकाव होऊ शकतो पावसाचा आणि ह्या तारखेपर्यंत आणखीन वातावरण पांगापांगीचे देखील चान्सेस आहेत. म्हणजे वातावरण यापेक्षाही दुप्पट वाढेल असं काही नाही, याच्यापेक्षाही कमी होऊ शकतं. पण गारपीट जानेवारी महिन्यात नाही, हा जो काही तुम्हाला शब्द दिला होता तो अजून 4 दिवस बाकी आहे, त्यामध्येही तुम्हाला गारपीट पाहायला मिळणार नाही. आणि जरी मिळालीच, तुम्हाला मी सांगितले बारीक हरभऱ्यावानी कुठं मोठं एखाद्या लोकेशनला. त्यामुळे 99% महाराष्ट्र किंवा 98% महाराष्ट्राला धाक नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, फेब्रुवारी महिना मित्रांनो थोडा आहे, WDचा भीती त्यामध्ये आहे. पहिला आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा, हे 2-3 आठवडे जे आहेत ते थोडेसे अडचणीचे आहेत.
पण कालांतराने ती अडचण कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या विभागाला डायव्हर्ट होते हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपल्या ॲप्लिकेशनवरती सर्वात अगोदर लॉंग टर्म अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। सगळ्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन तोडकर हवामान अंदाज नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करणं आणि तिथे आपलं जे काही माहिती देणारं जे काही फंक्शन आहे ते ओपन करून तिथे आपण लाईव्ह पाहू शकता। नाही समजलं तिथे ग्रुप पण बनवलेला आहे, त्या ग्रुपमध्ये कितीही लोक बसतात एकाच ग्रुपमध्ये। बरेच जण मला व्हॉट्सअप ग्रुप वगैरे मागणी करतात, पण ती ग्रुपची काही चिंता नाही आहे। आता बघूयात सगळे विभाग कसे कसे राहतील तसे तसे 27-28ला। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात उद्या सुद्धा ढगाळ वातावरण आहे। कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावरती वारे जोराने वाहतील, ज्यांचे कोणाची उभे पिकं असतील पाणी थोडे टाळती चालते। 28 तारखेला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला अकोला, अमरावतीमध्ये किरकोळ हलक्या पावसाची शक्यता आहे। उर्वरित महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी पाऊस पडू शकतो। वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी तारीख जी आहे ती 28 तारखेच्या नंतर म्हणजे 29 तारीख राहणार आहे। इथे सुद्धा अहिल्यानगरसह पुणे वगैरे भागात हलक्या ढगाळ वातावरणाचा किंवा पूर्ण धुळीचा भडीमार जो आहे तो 29 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, विशेष करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश याच्यामध्ये जास्त आहे, कारण की गुजरात मार्गे ते एरिया बनतोय आणि तिथून पुढे हळूहळू पुन्हा वातावरण बिघडतंय। एकंदरीत तुमचे जे काही प्रश्न होते की हे वातावरण राहील किती दिवस, तर हे वातावरणाची लिमिट नाही, हे चालूही शकतं, पूर्ण फेब्रुवारीही याच्यामध्ये जाऊ शकतो। आणखीन मॉडेलनी तथ्यता व्यक्त केली नाही आहे आणि विषय विनंती अशी आहे, अल्निनोचा विषय वारंवार घेतला जातोय, अल्निनोला दुष्काळ सांगितला जातोय। दुष्काळ हा मला एक म्हणायचं आहे की जो सांगतोय अल्निनो दुष्काळ आहे, त्या अल्निनो याच्या अगोदर आला नव्हता का? 1972ची पुनरावृत्ती का करता हे समजत नाही आहे। अल्निनो म्हणजे पाऊस नसणे असं नाही, अल्निनोच्या भोकांडीवरती सुद्धा आणखीन काही सिस्टम असतात, त्याची माहिती ॲप्लिकेशनवरती तुम्हाला देऊयात। तर अजून काही प्रश्न असतील तर कमेंटवरती करा, पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटच्या प्रश्नांवरती अवलंबून असेल। पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना विनंती आहे, घाबरले जाऊ नका, तसं काही असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही नाही समजलं ते आवर्जून कमेंटमध्ये विचारा। कमेंटला रिप्लाय नाही दिला असं समजू नका, नुसतं सांगतोय विचारा कमेंटमध्ये पण रिप्लाय देत नाही, पण त्याचे उल्लेख मी पुढे नंतर करतोय। आणि विशेष विनंती अशी आहे की 31 तारखेला वातावरण पुन्हा खराब होणार आहे, म्हणजे 3 दिवसाला हे बनणारच आहे। जसं की 26, 27, 28 परत थोडंफार कमी झालं की लगेच 31, 1, 2, 3 हे असं चालूच राहणार आहे आणि हे सत्र किती दिवस राहील हे सुद्धा मॉडेलनुसार सांगणं शक्य नाही आहे। कमीत कमी पाडव्यापर्यंत वातावरणाची ताकद जी आहे खराब करणारी महाराष्ट्राच्या वातावरणाची ही टिकून राहिलेली दिसते आहे, त्यामुळे हे वातावरण पुन्हा आहे। आणि एकसारखा WD म्हणजे पाऊसमान कमी असणं हे नक्की आहे, पण पाऊसमान किती कमी असणं हे मार्च एप्रिल शिवाय समजत नाही कोणालाच। आणि आता फक्त काय आहे, दगड हाणून टाकणं चाललंय, एखाद्याच तरी दगड लागून जाईल आणि वर्षभर म्हणायचं मी सांगितलं होतं कमी म्हणून किंवा मी सांगितलं जास्त म्हणून, पण परतीच्या पावसावरती फारसा मोठा परिणाम नाही, हिवाळा भरणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतील। अधिक माहितीसाठी आपलं ॲप्लिकेशन आहे, तिथे येऊन जॉईन व्हा। जय शिवराय, धन्यवाद।